नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचे पाय कदाचित दिवसेंदिवस कमकुवत होत असतील आणि साध्या गोष्टी करणं कठीण वाटू लागेपर्यंत बहुतेक ज्येष्ठ नागरिकांच्या हे लक्षात येत नाही. खुर्चीतून उठणं, स्वयंपाकघरामध्ये काही मिनिटं उभं राहणं किंवा रेलिंग न धरता पायऱ्या चढणं या गोष्टी कदाचित किरकोळ वाटू शकतात. पण पाय कमकुवत होत असल्याची ही अनेकदा सुरुवातीची लक्षणे असतात. आणि जेव्हा पाय कमकुवत होतात तेव्हा केवळ स्नायूची ताकदच कमी होत नाही, तर तुमचं संतुलन, आत्मविश्वास आणि हालचाल करण्याची क्षमतासुद्धा कमी होऊ लागते आणि हळूहळू तुमचं स्वातंत्र्यही हिरावलं जातं. म्हणूनच पायांची ताकद हे तुमच्या आरोग्याच्या स्थितीचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. जर तुम्हाला उठण्यासाठी खुर्चीचा आधार घ्यावा लागत असेल, मांड्या पूर्वीपेक्षा बारीक झाल्या असतील, जास्त वेळ उभं राहताना थरथरल्यासारखं वाटत असेल किंवा काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत पायऱ्या चढणं कठीण जात असेल, तर तुमचं शरीर तुम्हाला इशारा देत आहे. अनेकांना वाटतं की हे केवळ वाढत्या वयामुळे होणारे स्वाभाविक बदल आहेत, पण हे पूर्ण सत्य नाही. वयाच्या 70 किंवा 80व्या वर्षीही असे अनेक लोक आहेत जे खंबीरपणे चालतात, ताठ उभे राहतात आणि आत्मविश्वासाने हालचाल करतात. मग यात फरक कशाचा आहे? जसजसं वय वाढतं तसतसं शरीर काही पोषक घटकांचा वापर करण्यास कमी कार्यक्षम बनतं, जे पाय मजबूत ठेवण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि हाडे बळकट करण्यास मदत करतात. म्हणूनच अनेक लोकांना पालक खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. पण यात एक आश्चर्यकारक गोष्ट आहे, यासाठी पालक ही सर्वोत्तम भाजी नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्या पालकापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे पाय मजबूत करण्यास मदत करू शकतात. त्यातील एक भाजी सांध्यांचं रक्षण करण्यास मदत करते आणि दुसरी हाडे मजबूत करण्यास. आणि व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला अशा 2 भाज्यांबद्दलही सांगेन ज्या अनेक ज्येष्ठ नागरिक नेहमी खातात, पण त्या कदाचित त्यांच्या पायांची ताकद कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. माझ्यासोबत राहा, कारण पहिली भाजी तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. चला तर मग सुरुवात करूया. पहिली भाजी आहे ती म्हणजे भेंडी. जर तुम्ही योग्य भाज्या खाण्याऐवजी हाडांच्या आरोग्यासाठी केवळ सप्लिमेंट्स घेत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. त्याचं कारण म्हणजे अनेक वर्षांपासून डॉक्टर असं सांगत आले आहे की हाडे कॅल्शियमपासून बनलेली असतात आणि हळूहळू हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही कॅल्शियमचं सेवन वाढवलं पाहिजे. हे पूर्णपणे खरं नाही. तुमची हाडे केवळ कॅल्शियमपासून बनलेली नसतात, ती इतर 11 खनिजांपासून बनलेली असतात. आणि जर तुम्ही केवळ कॅल्शियमवरच लक्ष केंद्रित केलं तर इतर खनिजांचं काय होतं? ज्येष्ठ नागरिक अनेकदा ही चूक करतात आणि मी त्यांना दोष देऊ शकत नाही, कारण त्यांना भेंडीची शक्ती आणि मजबूत पाय बनवण्यासाठी ती किती प्रभावी आहे हे माहीत नाही. भेंडी ही जगातील अशा 3 प्रमुख भाज्यांपैकी एक आहे जी हाडांच्या आरोग्यास मदत करते आणि मजबूत पाय बनवण्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यात हाडे बनवणारी 10 खनिजे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेंडीमध्ये पालकापेक्षा जास्त कॅल्शियम असतं. 1 कप शिजवलेल्या भेंडीमधून सुमारे 82 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. हे एक चांगलं प्रमाण आहे. आणि भेंडीमधील कॅल्शियमसोबत मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन के सारखी हाडांना आधार देणारी इतर खनिजेही मिळतात, जी तुमच्या शरीराला ते कॅल्शियम प्रभावीपणे वापरण्यास मदत करतात. भेंडी सांध्यांच्या आरोग्यास देखील मदत करते आणि त्यांना वंगण घालण्यासही मदत करते. अनेक ज्येष्ठ नागरिक मजबूत हाडे आणि पाय मिळवण्यावर इतके लक्ष केंद्रित करण्यासाठी चूक करतात की ते त्यांच्या सांध्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण चांगल्या सांध्यांशिवाय तुम्ही हालचाल करू शकत नाही. तुमचे पाय मजबूत असले तरी तुम्हाला आखडल्यासारखं वाटतं. भेंडीमध्ये मॅंगनीज आणि तांबे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हे सांध्यांना, ऊतींना आधार देतं. त्यात म्युसेलेज नावाचा पदार्थही असतो, जो विद्राव्य फायबरने समृद्ध असतो आणि शरीरातील संयोजी ऊतींमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण राखण्यासही मदत करतो. विद्राव्य फायबर सांध्यांच्या आवरणातील पाणी टिकून ठेवण्याससुद्धा मदत करतं. भेंडीच्या श्लेष्मल द्रवात पॉलिसॅकराइड्स देखील असतात, जे नैसर्गिक कुशन बूस्टरप्रमाणे काम करतात. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की पॉलिसॅकराइड्स उपास्थीला होणाऱ्या ऱ्हासापासून वाचवू शकतात, सांध्यांमधील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करू शकतात आणि उपास्थीमधील कोलेजनचं विघटन कमी करू शकतात. यामुळे सांध्यांची झीज मंदावते, जे वृद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भेंडीमध्ये क्वेरेटिन आणि आयसोक्वेटिन, पॉलिसॅकराइड्ससारखे फ्लेवोनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी सारखे दाहविरोधी घटक देखील असतात. हे घटक सांधेदुखी आणि सूज येण्यास कारणीभूत ठरणारा दाह कमी करतात.
दाह कमी झाल्यामुळे सायनोव्हियल मेम्ब्रेनला होणारा त्रास कमी होतो, ज्यामुळे सांध्यांची हालचाल अधिक सुरळीत होते. पण खरी गंमत तर पुढे आहे. भेंडीमधील श्लेष्मल आणि द्रव आणि विद्राव्य फायबर आतड्यांचं आरोग्य सुधारतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरातील दाह कमी होतो. दाह कमी झाल्यामुळे सांध्यांना अधिक आराम मिळतो, उपास्थीचं आरोग्य सुधारतं आणि सायनोव्हियल द्रवाची निर्मिती वाढते. शास्त्रज्ञ आता याला गट जॉईंट ॲक्सिस म्हणतात आणि यामुळे सांध्यांच्या आरोग्याबद्दलची आपली समज बदलत आहे. भेंडीमध्ये विटॅमिन के देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे सांध्यांभोवतीच्या हाडांची झीज कमी करतं. हे महत्त्वाचं आहे कारण मजबूत हाडे आणि निरोगी सांधे एकत्र काम करतात. एक शिवाय दुसरं असू शकत नाही. जेव्हा तुम्ही नियमितपणे भेंडी खाता तेव्हा तुम्ही केवळ एका समस्येवर उपाय करत नाही, तुम्ही तुमच्या संपूर्ण स्नायू आणि हाडांच्या प्रणालीला नैसर्गिकरित्या आणि प्रभावीपणे अनेक बाजूंनी आधार देत आहात. हाडांचं आरोग्य आणि पायांची ताकद यासाठी फायदेशीर असलेल्या भेंडीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पाककृती करून बघू शकता. भेंडी आणि टोमॅटोचा स्ट्यू. सर्वप्रथम सुमारे 20 ताज्या भेंडी धुवून घ्यायच्या आहे. त्यांची देठे कापून टाका. त्यानंतर त्यांचं अर्धा इंच जाडीचं गोल तुकडे करा आणि ते बाजूला ठेवा. एका भांड्यामध्ये मध्यम आचेवर 2 मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात एक बारीक चिरलेला कांदा मऊ आणि पारदर्शक होईपर्यंत परता. त्यानंतर बारीक चिरलेल्या लसणाच्या 2 पाकळ्या घाला आणि छान सुगंध येईपर्यंत सुमारे 30 सेकंद परता. आता 3 चिरलेले टोमॅटो घाला आणि ते मऊ होऊन विरघळू लागेपर्यंत सुमारे 5 मिनिटे शिजू द्या. भांड्यात भेंडीचं तुकडे घाला आणि सर्व साहित्य एकत्र मिसळा. चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड आणि तुम्हाला तिखटपणा हवा असल्यास चिमूटभर लाल तिखट घाला. अर्धा कप पाणी ओता. भांड्यावर झाकण ठेवा आणि 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. भेंडी मऊ होईल आणि रस्सा छान घट्ट होईल. ही भाजी भातासोबत किंवा कुरकुरीत ब्रेडसोबत तुम्ही खाऊ शकता. ही कृती सोपी, पौष्टिक आणि हाडांसाठी आवश्यक असलेल्या खनिजांनी भरपूर आहे. दुसरी कृती आहे ती म्हणजे भाजलेले भेंडीचे चिप्स. ओव्हनमध्ये 425 फॅरनहाईट तापमानावर प्रीहीट करा. 15 ते 20 ताज्या भेंड्या घ्या. त्या धुवून किचन टॉवेलने पूर्णपणे कोरड्या करा. ही पायरी महत्त्वाची आहे कारण ओलावा राहिल्यास त्या कुरकुरीत होण्याऐवजी मऊ पडतात. भेंडीचे उभे पातळ काप करा. बेकिंग ट्रेवरती पर्चमेंट पेपर अंथरून त्यावर हे काप ठेवा. त्यावर एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल टाका आणि सर्व काप तेलामध्ये व्यवस्थित घोळले जातील अशा प्रकारे मिसळा. चवीसाठी मीठ, लसूण पावडर आणि थोडी पाप्रिका पावडर भुरभुरा. भेंडीचे काप एका थरामध्ये एकावर एक न ठेवता पसरवा, जेणेकरून ते एकमेकांना स्पर्श करणार नाही आणि चिकटणार नाही. ओव्हनमध्ये ते 15 ते 20 मिनिटे भाजून घ्या. मधल्या काळात एखादा काप उलटून घ्या, जेणेकरून ते दोन्ही बाजूंनी सोनेरी, तपकिरी आणि कुरकुरीत होतील. हे भेंडीचे चिप्स एक उत्तम स्नॅक्स आहेत. यामुळे सांध्यांसाठी उपयुक्त असा म्युसिलेज मिळतो, पण काही लोकांना न आवडणारा भेंडीचा चिकटपणा यात जाणवत नाही. तिसरी कृती आहे ते म्हणजे भेंडीचं सूप. एका मोठ्या भांड्यामध्ये मध्यम आचेवरती 2 मोठे चमचे तेल गरम करा. त्यात एक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परता. 2 कप चिरलेली भेंडी घाला आणि काही मिनिटे परता. 4 कप व्हेजिटेबल किंवा चिकन ब्रॉथ ओता आणि त्याला उकळी येऊ द्या. त्यात एक चिरलेला बटाटा, एक चिरलेलं गाजर, मुठभर चिरलेला पालक किंवा केल भाजी घालू शकता. चवीनुसार मीठ, मिरीपूड, थाईम किंवा मग एक तमालपत्रसुद्धा घालू शकता. भाज्या मऊ होईपर्यंत आणि सर्व चवी एकमेकांमध्ये मिसळेपर्यंत मंद आचेवरती शिजू द्या. शिजताना भेंडीमुळे सूप नैसर्गिकरित्या घट्ट होतं आणि त्याला छान दाटसर पोतसुद्धा मिळतो. वाढण्यापूर्वी त्यातील तमालपत्र काढून टाका. हे सूप उबदार आणि आरामदायी सुद्धा असतं. तसेच त्यात अधिक पोषक तत्वे आहेत जी तुमची हाडे, सांधे आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मी आधी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्यांच्या सेवनामुळे पाय कमकुवत होऊ शकतात आणि त्या हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्याबद्दल आपण थोड्याच वेळात बोलूया. पण केवळ भेंडी खाऊन हाडे मजबूत होतील असं मानणं व्यर्थ ठरेल आणि याचं कारण असं की भेंडी सांधे आणि कार्टिलेजची काळजी घेतं, परंतु हाडांना स्वतःला मजबूत करण्यासाठी खनिजे आणि जीवनसत्वांची गरज असते. त्यामुळे आता मी दुसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे. ती देखील तुम्ही खाणं आवश्यक आहे. भेंडीप्रमाणेच या भाजीमध्येही सल्फेट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि पाय मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात.
तसेच ते इतर अनेक प्रकारे हाडांच्या आरोग्यास मदत करतात। ही दुसरी भाजी आहे ती म्हणजे ब्रोकोली। माता आपल्या मुलांना ब्रोकोली खाऊ घालण्याचा प्रयत्न का करतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बरं, आता तुम्हाला त्याचं कारण समजलं असेल। शिजवलेल्या 1 कप ब्रोकोलीमध्ये सुमारे 60 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं। ब्रोकोलीमधील कॅल्शियमची खासियत म्हणजे ते बायो अवेलेबल असतं, म्हणजे इतर काही स्रोतांच्या तुलनेत तुमचं शरीर हे कॅल्शियम अधिक कार्यक्षमतेने शोषून घेऊ शकतं आणि त्याचा वापर करू शकतं। पालकाच्या समान प्रमाणामध्ये मिळणाऱ्या कॅल्शियमच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त असतं। ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हाडांचा आरोग्याचा विचार करता या जीवनसत्वाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं। बहुतेक लोकांना वाटतं की केवळ व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचीच गरज असते, परंतु व्हिटॅमिन केची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते। व्हिटॅमिन के शरीरातील अशा प्रथिनांना सक्रिय करतं जे कॅल्शियमला हाडांशी जोडण्याचं काम करतात। पुरेसं व्हिटॅमिन के नसेल तर तुम्ही खाल्लेलं कॅल्शियम हाडांच्या रचनेमध्ये योग्यरित्या साठवलं जात नाही। त्याऐवजी ते धमन्या आणि मऊ ऊतींमध्ये जमा होऊ शकतं, जिथे त्याची गरज नसते। म्हणूनच काही वृद्ध व्यक्ती कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात तरीही त्यांची हाडे कमकुवत राहतात। कॅल्शियम चुकीच्या ठिकाणी जमा होतं कारण ते योग्य दिशेने नेण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये पुरेसं व्हिटॅमिन केच नसतं। 1 कप ब्रोकोलीमधून तुम्हाला व्हिटॅमिन केची दैनंदिन गरज पूर्ण करण्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये हे जीवनसत्व मिळतं। हे जीवनसत्व ओस्टिओकॅल्सिन नावाच्या प्रथिनासोबत काम करतं, जे तुमच्या हाडांच्या पेशींद्वारे तयार केलं जातं। ओस्टिओकॅल्सिनला सक्रिय होण्यासाठी व्हिटॅमिन केची गरज असते आणि एकदा का ते सक्रिय झाले की ते कॅल्शियमला हाडांपर्यंत खेचून आणतं आणि तिथे घट्ट बसवतं। या प्रक्रियेमुळे तुमची हाडे अधिक घन आणि मजबूत होतात। वृद्ध व्यक्तींसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण वयानुसार हाडांची घनता नैसर्गिकरित्या कमी होते। व्हिटॅमिन के या प्रक्रियेचा वेग कमी करण्यास मदत करतं आणि जर त्याचे पुरेसे व नियमित सेवन केले तर हाडांची झालेली काही प्रमाणामध्ये झीज भरून काढण्यासही ते उपयुक्त ठरू शकतं। ब्रोकोलीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाणही भरपूर असतं। हाडांच्या आरोग्याचा विचार करता बहुतेक लोक मॅग्नेशियम या खनिजाकडे दुर्लक्ष करतात। तुमच्या शरीरातील सुमारे 60% मॅग्नेशियम हे हाडांमध्ये साठलेलं असतं। हाडांची खनिज संरचना तयार करण्यासाठी मॅग्नेशियम हे कॅल्शियम सोबत मिळून काम करतं। पण एक महत्त्वाची गोष्ट जी बहुतेक लोकांना माहीत नसते ती म्हणजे हाडांमध्ये किती प्रमाणामध्ये कॅल्शियम शोषलं जावं याचं नियमन करण्यास मॅग्नेशियम मदत करतं। जर शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आणि मॅग्नेशियमचं प्रमाण अपुरं असेल तर हाडे ठिसूळ बनतात। स्नॅकमध्ये ती कदाचित दाट दिसत असली तरीही ती सहजपणे मोडू शकतात कारण लवचिकतेचा अभाव। मॅग्नेशियममुळे हाडांना दाबाखाली न मोडता किंचित वाकण्याची क्षमता मिळते। हे विशेषतः पडण्याचा धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे। आघात सहन करू शकणारे हाड जास्त ताठर असलेल्या हाडापेक्षा मोडण्याची शक्यता कमी असते। ब्रोकोलीमध्ये फॉस्फरसचं प्रमाणही चांगलं असतं, जे कॅल्शियम नंतर तुमच्या हाडांमधील दुसरं सर्वात मुबलक खनिज आहे। फॉस्फरस कॅल्शियमसोबत संयोग करून हायड्रॉक्सी ॲपेटाइट तयार करतो, जे तुमच्या हाडांना त्यांची कडकपणा आणि मजबूती देणारे मुख्य खनिज मिश्रण आहे। पुरेशा फॉस्फरसशिवाय तुमची हाडे त्यांची रचना टिकवून ठेवू शकत नाही, ती कमकुवत होऊ लागतात आणि सच्छिद्र बनतात। ज्या ज्येष्ठ नागरिकांना पुरेसा फॉस्फरस मिळत नाही त्यांना अनेकदा हाडांमध्ये वेदना आणि स्नायूंचा अशक्तपणा जाणवतो, कारण त्यांची हाडे अक्षरशः आतून तुटत असतात। ब्रोकोली फॉस्फरस अशा स्वरूपामध्ये पुरवते जे तुमच्या शरीराला शोषून घेणं आणि त्वरित वापरणं सोपं असतं। ब्रोकोलीमधील आणखी एक शक्तिशाली घटक म्हणजे सल्फोरोफेन, जे एक गंधक संयुग आहे आणि त्याचा आरोग्यविषयक फायद्यांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला गेला आहे। सल्फोरोफेन हाडांच्या ऊतींमधील दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून हाडांच्या आरोग्यास मदत करतं। वृद्धांमध्ये हाडांच्या झिजेमागील एक छुपक कारण म्हणजे दीर्घकाळ टिकणारी जळजळ। जेव्हा तुमच्या शरीरामध्ये सतत जळजळ होत असते तेव्हा ऑक्सिओक्टाल्स नावाच्या पेशी सक्रिय होतात, ज्या हाडांच्या ऊतींचं विघटन करतात। सल्फोरोफेन ही जळजळीची प्रतिक्रिया शांत करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची हाडे अधिक हळू झिजतात। यामुळे तुमच्या शरीराला हाडांच्या ऊतींची पुनर्बांधणी तयार करण्यासाठी आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी वेळ मिळतो। ब्रोकोली व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे। ते कोलेजनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे। कोलेजन हे प्रथिनांचं एक कवच आहे जे तुमच्या हाडांना रचना आणि लवचिकता देतं।
पुरेसं कोलेजन नसल्यास तुमची हाडे कमकुवत होतात आणि त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्तच वाढते. व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील कोलेजन तयार करणाऱ्या पेशींना उत्तेजित करतं आणि ते अस्तित्वात असलेल्या कोलेजनला तुटण्यापासून वाचवतं. वृद्धांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण वाढत्या वयानुसार कोलेजनची निर्मिती नैसर्गिकरित्या कमी होते. नियमितपणे ब्रोकोली खाल्ल्याने कोलेजनची पातळी उच्च राहण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची हाडे मजबूत आणि लवचिक राहतात. ब्रोकोलीमधील या सर्व पोषक तत्वांचं मिश्रण केवळ हाडांची घनताच नाही, तर हाडांची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील एकत्रितपणे कार्य करते. फ्रॅक्चर टाळण्यासाठी आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी घनते इतकीच गुणवत्तासुद्धा महत्त्वाची आहे. ब्रोकोली तुमच्या हाडांना ती मजबूत, लवचिक आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली खनिजे, जीवनसत्वे आणि संयुगे पुरवते, ज्यामुळे तुम्ही वृद्धापकाळातही निरोगी राहता. हाडांच्या मजबूतीसाठी आणि पायांच्या ताकदीसाठी ब्रोकोलीचा आस्वाद घेण्यासाठी मी तुम्हाला पाककृती सांगते. पहिली पाककृती आहे ती म्हणजे लसूण आणि लिंबासह वाफवलेली ब्रोकोली. ब्रोकोलीचे तुकडे 5 ते 7 मिनिटे वाफेवरती शिजवा. ते मऊ झाले पाहिजेत, पण त्यांचा गडद हिरवा रंग तसाच राहिला पाहिजे. ते वाफेवरती शिजत असताना एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात बारीक चिरलेल्या लसणाच्या 3 पाकळ्या घाला. छान सुगंध येईपर्यंत ते थोडंसं परतून घ्या. त्यानंतर ब्रोकोली एका बाउलमध्ये काढा आणि त्यावर लसूण मिश्रित तेल आणि अर्धा लिंबाचा रस घाला. चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पूड टाका. लिंबातील व्हिटॅमिन सीमुळे शरीराला ब्रोकोलीतील कॅल्शियम आणि खनिजे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते. ही कृती सोपी, जलद आणि हाडांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. दुसरी कृती म्हणजे ब्रोकोली आणि चीज बेक. 4 कप ब्रोकोलीचे तुकडे 4 मिनिटे वाफेवरती शिजवा. त्यानंतर ते तेल लावलेल्या बेकिंग डिशमध्ये ठेवा. एका भांड्यात 1 कप किसलेलं चेडर चीज, अर्धा कप दही, फेटलेली 2 अंडी आणि पाव कप पार्मेझान चीज एकत्र मिसळा. हे मिश्रण ब्रोकोलीवर ओता आणि ते 375 डिग्री फॅरेनहाईट तापमानावरती 25 ते 30 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत बेक करा. चीजमुळे अतिरिक्त कॅल्शियम आणि व्हिटॅमिन K2 मिळतं, तर अंड्यांमधून मिळणारं व्हिटॅमिन D हाडांना सर्व घटक शोषून घेण्यास मदत करतं, ज्यामुळे हाडे आणि पाय मजबूत होतात. ब्रोकोली आणि भेंडी खाल्ल्याने तुमचे पाय मजबूत होण्यास मदत होईल, पण जर तुम्ही अति भाजीपाला खाल्ला जो हाडांसाठी हानिकारक आहे, तर कालांतराने तुमचे पाय कमकुवत होऊ शकतात. काही भाज्या हाडे कमकुवत करू शकतात हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण असं आहे. मी तुम्हाला अशा 2 भाज्यांबद्दल सांगणार आहे. पहिली म्हणजे लोणच्यासारखी प्रक्रिया केलेली काकडी, पिकल कुकुंबर. ही काकडी निरुपद्रवी वाटू शकते, पण ती हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत वाईटही असते. त्याचे कारण असं की काकडीवर प्रक्रिया करून लोणचं बनवताना ती मिठाच्या द्रावणात भिजवली जाते, ज्यामध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं. अशा काकडीच्या एका सर्विंगमध्ये 300 ते 800 मिलीग्रॅम सोडियम असू शकतं आणि काही ब्रँड्समध्ये तर त्याहूनही जास्त प्रमाण असतं. सोडियमचं हे अतिप्रमाण हाडांसाठी गंभीर समस्या निर्माण करतं. जेव्हा तुम्ही अतिप्रमाणामध्ये सोडियमचं सेवन करता, तेव्हा रक्ताभिसरणातील खनिजांचा योग्य समतोल राखण्यासाठी तुमच्या शरीराला खूप मेहनत घ्यावी लागते. हे करण्यासाठी तुमची किडनी लघवी वाटे अतिरिक्त सोडियम शरीराबाहेर टाकतात. पण इथेच एक समस्या निर्माण होते. जेव्हा सोडियम शरीराबाहेर जातं, तेव्हा ते आपल्यासोबत कॅल्शियमलाही बाहेर घेऊन जातं. तुम्ही सेवन केलेल्या प्रत्येक 2300 मिलीग्रॅम सोडियम मागे लघवी वाटे सुमारे 40 ते 60 मिलीग्रॅम कॅल्शियम बाहेर निघून जातं. हे असं कॅल्शियम आहे जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी त्यातच राहायला हवं, परंतु त्याऐवजी ते वाया जातं. वृद्धांसाठी हे विशेषतः खूप धोकादायक आहे, कारण वयोमानानुसार हाडांची घनता नैसर्गिकरित्या कमी होत असते. जेव्हा तुम्ही नियमितपणे लोणच्यासारखे प्रक्रिया केलेले काकडीचे पदार्थ खाता, तेव्हा तुम्ही हाडांची ही झीज वाढवत असता. लघवी वाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्शियमची भरपाई करण्यासाठी तुमचं शरीर हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतं. कालांतराने यामुळे तुमची हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात व त्यांना फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढतो. तुमचे पाय अस्थिर होतात आणि पडण्याचा किंवा हाड मोडण्याचा धोका निर्माण होतो. लोणच्यासारख्या काकडीच्या पदार्थांमध्ये व्हिनेगर असतं, जे आम्लयुक्त असतं. जेव्हा तुमचं शरीर अतिप्रमाणामध्ये आम्लयुक्त अन्न पचवतं, तेव्हा ते हाडांमधून अल्कधर्मी खनिजे काढून त्या आम्लतेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतं. हाडांमधील मुख्य अल्कधर्मी खनिज म्हणजे कॅल्शियम. त्यामुळे केवळ
सोडियममुळेच कॅल्शियमचं नुकसान होत नाही, तर शरीराचा pH समतोल राखण्यासाठी त्यातील आम्लताही हाडांमधील कॅल्शियम कमी करतं. लोणच्यासारख्या काकडीच्या पदार्थांबाबतची आणखी एक समस्या म्हणजे त्याच्या काकडीत आढळणारी पोषक तत्वे यात खूप कमी प्रमाणामध्ये असतात. लोणचं बनवण्याच्या प्रक्रियेत ताज्या काकडीतील बहुतेक व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम नष्ट होतात. ही दोन खनिजे शरीराला कॅल्शियमचा योग्य वापर करण्यास आणि हाडं मजबूत ठेवण्यास मदत करतात. थोडक्यात तुम्ही असं काहीतरी खात असता जे हाडांमधील कॅल्शियम काढून टाकतं, पण हाडांची पुनर्बांधणी करण्यास कोणतीही मदत करत नाही. अनेक वृद्ध लोक नाश्त्याच्या वेळी आणि सँडविचमध्ये लोणच्यासारखी काकडी खातात, पण त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची त्यांना जाणीव नसते. त्यांना वाटतं की ते भाजी खात आहे, त्यामुळे ते आरोग्यदायी असावं. पण सत्य हे आहे की हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने लोणच्यासारख्या काकडीचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. मग अधिक आरोग्यदायी पर्याय कोणता? कॅल्शियम टिकवून ठेवण्यास काय मदत करतं? तर व्हिटॅमिन के. त्याच्यामुळे ताज्या काकडीमध्ये व्हिटॅमिन के असतं, जे हाडांना कॅल्शियम टिकवून ठेवण्यास मदत करतं. त्यामध्ये भरपूर कॅल्शियमसुद्धा असतं, जे हाडांसाठी चांगलं असतं. तसेच त्यात सिलिका असतं. हे असं खनिज आहे जे हाडे आणि सांध्यांमधील संयोजी ऊती मजबूत करतं. ताजी काकडी शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवते आणि त्यात मॅग्नेशियम व पोटॅशियमचं अल्प प्रमाण असतं, जे हाडांच्या आरोग्यास पूरक ठरतं. जर तुम्हाला चव हवी असेल तर ताज्या काकडीचे काप करा, त्यावर लिंबाचा रस थोडासा टाका आणि पुदिन्यासारख्या वनस्पतीची पाने तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं चिमूटभर समुद्री मीठ घाला. यामुळे तुम्हाला कुरकुरीतपणा आणि चव मिळते. शिवाय हाडांमधील कॅल्शियम हिरावून घेणारं सोडियमही शरीरात जात नाही. हा साधा बदल केल्याबद्दल तुमचे पाय तुमचे आभार मानतील. दुसरं आहे ते म्हणजे कॉर्न. आता मका ही एक लोकप्रिय भाजी असली तरीसुद्धा वृद्ध व्यक्तींमध्ये मक्याच्या सेवनामुळे हाडे आणि पाय कमकुवत होण्याची अनेक कारणे आहेत. हे कसं घडतं ते मी स्पष्ट करते. पहिलं म्हणजे मक्यामध्ये लक्षणीय प्रमाणामध्ये फायटिक ॲसिड असतं, ज्याला फिटेट असंही म्हटलं जातं. हे एक अँटी न्यूट्रिएंट्स आहे जे तुमच्या पचनसंस्थेतील आवश्यक खनिजांना बांधून ठेवतं. जेव्हा तुम्ही मका खाता तेव्हा हे ॲसिड कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकला चिकटू शकतं. ही अशी खनिजे आहेत जी हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि फॅटिक ॲसिड तुमच्या शरीराला ती शोषून घेण्यापासून रोखतं. वयामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे पोषक द्रव्य शोषण आधीच कमी कार्यक्षमतेने होतं, त्यांच्यासाठी खनिजे शोषून घेण्यास प्रतिबंध करणारा हा परिणाम कालांतराने विशेषतः समस्याप्रधान ठरू शकतो. दुसरी समस्या अशी आहे की हाडांच्या बाबतीत मक्याचे पौष्टिक प्रोफाईल निकृष्ट आहे. पालेभाज्यांच्या तुलनेत त्यात कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी असतं. त्यात व्हिटॅमिन केचं प्रमाण नगण्य असतं, जे हाडांच्या खनिजीकरणासाठी आवश्यक आहे. त्यात मॅग्नेशियमचं प्रमाणही कमी असतं, जे हाडे मजबूत करणारं आणखी एक महत्त्वाचं खनिज आहे. मका प्रामुख्याने कर्बोदके आणि कॅलरीज पुरवतं, परंतु ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेली हाडांना आधार देणारी पोषक द्रव्ये त्यात नसतात. मक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील तुलनेने जास्त असतो, म्हणजेच त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीसुद्धा अचानक वाढते. काही संशोधनानुसार रक्तातील साखरेचे वारंवार होणारे चढ उतार आणि जास्त साखरयुक्त आहारामुळे लघवी वाटे कॅल्शियमचं उत्सर्जन वाढू शकतं आणि सूजसुद्धा वाढू शकते. या दोन्ही गोष्टींचा कालांतराने हाडांच्या घनतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ओमेगा गुणोत्तराच्या असंतुलनाचाही या समस्या होतात. मका आणि मक्याच्या तेलासह मक्यावर आधारित उत्पन्नांवरती ओमेगा 6 फॅटी ॲसिडचं प्रमाण जास्त असतं, तर ओमेगा 3चं प्रमाण कमी असतं. या असंतुलनामुळे शरीरामध्ये दाह वाढतो आणि वृद्धांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या दाहाचा संबंध हाडांच्या वेगाने होणाऱ्या झिजेशी जोडला गेला आहे. मग मक्याऐवजी तुम्ही काय खावं? तर हाडांच्या आरोग्यात सक्रियपणे मदत करणाऱ्या भाज्यांवर लक्ष केंद्रित करा. भेंडीसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणामध्ये असतं. ब्रोकोली, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के साठी उत्कृष्ट आहे. रताळ्यांमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खाऊ शकता. आता मला सांगा, तुमची हाडे कमकुवत आहेत का? आणि मजबूत हाडांसाठी तुम्ही यापैकी कोणत्या भाज्यांचं सेवन वारंवार करता? आणि तुम्ही मका आणि लोणच्याची काकडी किती वेळा खाता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर वाढत्या वयामध्ये हाडे मजबूत आणि पाय स्थिर ठेवण्यासाठी सोप्या टिप्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
तुम्ही सर्वात जास्त कोणती भाजी खाता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.